म्हणजे तुम्ही चालू केलं, तुम्हाला काय रिझल्ट भेटले? मी काय केलं, माझी एकच गाय दुधाची होती पहिली, बर. 2 गारोडी भरलेल्या पण नव्हत्या. बर. मग मी ते चालू केले, तिचं 15 लिटर दूध चालू होतं. मी तिच्या दुधातून जेवढं होईल तेवढंच या बाकीच्यांना चारायचं त्याच्यातून. बर. मला शिल्लक नव्हतं राहत कधी पेमेंट तसंच जायचं पूर्ण याच्यात. त्या मिल्क चार्जरला पण मी ते सुरू ठेवलं, म्हणलं मला रिझल्ट पाहिला असा भेटला. माझी एक कारोड होती का, हा. तिला अशा गाठी आलत्या. बर. ते चारलं 1-8 दिवसात त्या कुठं अंगावर आलते सगळ्या गाठी ऑटोमॅटिक गळून गेल्या. बर. मी ते बघितलं, म्हणलं या गाठी गळाल्या तिच्या. त्याच्यानंतर तिला चमक वाढत चालली, शेणाचा बदल झाला, शेणाचा वास येत होता ना, बर. ते बंद झाला. आणि तिच्या दुधाचा वास यायचा, बर. तो पण बंद होऊन गेला पूर्णपणे. मग त्या दुधाला साय वाढली, तिला क्वालिटी कमी होती. तिची 2.9 फॅट लागत होती, तिची फॅट लागायला 3-5 2 रुपये 10 पैसे वाढले लिटर माग. बापरे, म्हणजे 20 लिटर दूध असेल 40 रुपये वाढले. तुमची पण कहाणी हीच होती का? मग तुम्ही कसं काय चालू केलं त्यांचं बघून? तुम्ही तर माग म्हणत होते. बळजुगरीने दिली. माग म्हणतात 25 किलोची बॅग आहे हा? ना, मी मला स्वतःला 25 आणली किलोची होती. बॅग मला स्वतःला आणली होती. मी मध्ये 4 दिवस बंद ठेवलं. आणि त्यांनी त्यांना मला दिली, जेव्हा रिझल्ट आले का तेव्हा त्यांच्याकडून पैसे घेतले. ते त्यांना विचार. काय हो? नाही, बरोबर आहे. आपण वर निघलो, मग त्यांना पण गमत निघली करतो पाहिजे. मी, एवढा पण एक मोठा तुम्हाला असेल तर मी- आपुलकी तुम्हाला यांचा मोठा गोठा आहे बुवा, तुम्ही जर वापरलं तर फार फायदा होईल असं मी तुम्हाला 1 वर्ष वाटलं? वापरलं, त्यांना मला रिझल्ट भेटला, मग म्हणायचं वापरा. पण त्यांना थोडं हे वाटायचं खर्चाच्या वेळेस. पण आता वापरायचं का नाही, आता जर म्हणलं त्यांना, त्यांच्या 5 किलो तुम्ही जी बकेट पाहिली, हा. ती मध्ये संपली होती बॅग. 2 दिवस सुट्टी होती ना, मग त्यांना म्हणलं 2 दिवस लागले. ते मला म्हणे नाही बकेट दे पहिली. इथं डेअरीतच मी बकेट माग असू दे पण बकेट दे. नाही, बकेट देच म्हणे. ती बकेट वापरली त्यांनी, आता ती बॅग चालू. म्हणजे तुम्ही अगोदर माग म्हणत होते हम्म. आणि आता तुम्हाला स्वस्त कावर वाटू राहिले? स्वस्त मग सगळी पण फायदा झाला ना. डॉक्टर खर्च वाचला, दूध वाढलं. म्हणजे पहिले तुम्ही त्याची किंमत पाहत होते, हा, किंमत आता तुम्ही त्याचा फायदा पाहू राहिले. फायदा. खर्च पाहता तेव्हा तुम्ही खर्चाची तुलना करता हो. का? ते मिल्लर मिक्सर 100 रुपये किलो मिळतं, हे 400 ते 350 रुपये, 450 रुपये किलो मिळतं. जेव्हा तुम्ही खर्च पाहता तेव्हा खर्च पाहून तुम्ही दबकता, आणि जेव्हा तुम्ही उत्पन्न पाहता, त्याचं प्रॉफिट पाहता, तेव्हा प्रॉफिट पाहून आकर्षित होता. पण प्रॉफिट स्वतः मिळाल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ना. हा.